व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट असोसिएशनच्या डिनरमध्ये गोळीबार झाला आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना तिथून सुरक्षितरित्या बाहेर नेलं गेलं। व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट डिनरसाठी पत्रकार आणि नामांकित व्यक्ती एकत्र जमल्या होत्या। रात्री या कार्यक्रमामध्ये अचानक गोळीबाराचा आवाज आला। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी या कार्यक्रमात प्रवेश केल्याच्या 30 मिनिटांच्या आतच त्यांना तिथून तातडीनं बाहेर हलवलं गेलं। या भव्य कार्यक्रमातील अंगावर काटा आणणाऱ्या फुटेजमध्ये वॉशिंग्टन हिल्टनच्या लॉबीमधून जवळपास 5 गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू येतोय। त्यामुळे तिथे उपस्थित असलेले पत्रकार आणि ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांसह 2000हून अधिक पाहुण्यांनी जीव वाचवण्यासाठी टेबल खाली आश्रय घेतला। 13 जुलै 2024ला बटलर पेन्सिल्व्हेनियामध्ये हल्ला झाला होता। ट्रम्प यांच्यावर आतापर्यंत किती वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाले ते आपण पाहतोय। ट्रम्प यांच्यावर झालेली सर्वात मोठी आणि थेट गोळीबाराची ती घटना होती। निवडणूक रॅलीमध्ये भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता। 15 सप्टेंबर 2024ला वेस्ट पाम बीच फ्लोरिडामध्ये देखील त्यांच्यावर हल्ला झाला। ही दुसरी घटना ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्सवर घडली होती। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील होणार आहे। ट्रम्प या गोळीबाराच्या घटनेची या पत्रकार परिषदेतून माहिती देणार आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांची आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद पार पडेल आणि नेमका हा हल्ला कुणी केला, का केला या संदर्भातली त्यांना माहिती मिळाली असेल तर ते ती पत्रकार परिषदेतून आपल्या समोर मांडतील। वॉशिंग्टनमधल्या हिल्टनमध्ये एका डिनर पार्टीमध्ये ही दुर्घटना घडली। एका व्यक्तीनं येऊन त्यांच्यावर गोळीबार केला, त्याचाही यात मृत्यू झाल्याचं कळतंय। मात्र हा गोळीबार कशासाठी केला गेला होता याचं कारण अजून समोर आलेलं नाहीये। या डिनर पार्टीला अनेक नामांकित व्यक्ती, पत्रकार देखील उपस्थित होते। मात्र सध्या आशियामध्ये, पश्चिम आशियामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्यात अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर चढवलेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हा पहिलाच थेट हल्ला मानावा लागेल। त्यातून ते सुरक्षितरित्या बचावलेत। फर्स्ट लेडी मेलेनिया देखील त्यांच्याबरोबर होती, मात्र त्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांना बाहेर काढलंय। याच संदर्भात आपण बोलूया। निवृत्त लष्करी अधिकारी, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगे सर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सतीश सर, वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसमध्ये जो कार्यक्रम आयोजित केला जातो त्यात सुरक्षा यंत्रणा इतकी कुचकामी ठरली की थेट एक माणूस व्हाईट हाऊसमध्ये जाऊन फायरिंग करतो। नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही घटना आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की अमेरिकेसारखं सो कॉल्ड एक अत्यंत अत्याधुनिक सिक्युरिटी एजन्सीज किंवा सिक्युरिटी व्यवस्था असणारं नेशन आणि त्यातल्या त्यात ज्या प्रकारची युद्धाची परिस्थिती त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने तशा प्रकारची इंटेलिजन्स इनपुट असताना सुद्धा जर एखादा हल्लेखोर हा इतक्या जवळ राष्ट्राध्यक्षाच्या, उपराष्ट्राध्यक्ष त्याचबरोबर फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्या इतक्या जवळ त्या ठिकाणी पोहोचू शकत असेल आणि गोळीबार करण्याचं धाडस त्या ठिकाणी करू शकत असेल तर नक्कीच अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेतली ही खूप मोठी चूक आहे। आता नेमकं आपल्याला पाहावं लागेल की याच्या मागची कारणं काय होती आणि त्याच्या सोबतीलाही हे पाहावं लागेल की हा हल्लेखोर जो आहे, जो ऑलरेडी ताब्यात त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, हा एकटा त्या ठिकाणी होता का काही याच्या मागे फार मोठा प्लॉट त्या ठिकाणी होता, त्याच्यासोबत आणखीनही कोणी काही त्या ठिकाणी होते हे पाहावं लागेल। आतापर्यंतच्या ज्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत साधारणतः 50 मीटरच्या पेरिमीटर पर्यंत जर तो त्या ठिकाणी गन घेऊन तिथे पोहोचू शकत असेल, एवढंच नाही मोठी गन जो आहे तो आपल्या बॅग मधून बाहेर काढतो, त्याला असेंबल करतो, एवढा वेळ जर त्या ठिकाणी मिळत असेल तर माझ्या मते हे SSGचं, सिक्रेट सर्व्हिस एजंट्सचं जे आहे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अपयश आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचे ठरू नये। सुदैवानं कुठेही एक प्रकारे जीवितहानी झाली नाही। VVIP ला जे आहे सेफ त्या ठिकाणी एस्कॉर्ट करण्यात आलं, पण वेगवेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी आणि कारणं लक्षात घेता ही अत्यंत महत्त्वाची घटना, याविषयी काही वादच नाही। नक्कीच सतीश सर, आता जगात जी युद्धजन्य पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमी जी पाहिली आपण तर या हल्ल्याकडे कसं बघायचं, यामुळे संघर्ष आणखी पेटू शकतो का?
पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर नेमकं याच्या मागचं कारण काय आहे याचा संबंध जर या पार्श्वभूमीशी जोडला गेला किंवा तसा जर काही निघाला तर नक्कीच ही भयंकर घटना होऊ शकते. जसं अगोदर सुद्धा तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये त्या ठिकाणी सांगत होता, हे पहिल्यांदा त्या ठिकाणी झालं नाही. डोनाल्ड बरोबर. ट्रम्प यांच्यावर याआधी सुद्धा जीवघेणे, दोनदा जीवघेणे त्या ठिकाणी हल्ले झाले होते. दुसरी महत्वाची गोष्ट, जर एक्सटर्नल फॅक्टर जर आपण पाहिले तर इराण युद्धामध्ये इराणचा म्होरक्या अयातुल्ला अली खामेनीचा खात्मा केल्यानंतर नक्कीच इराण किंवा इराण समर्थित दहशतवादी संघटना किंवा काही भाडोत्री अतिरेकी, ज्यामध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्यांचा सुद्धा समावेश असू शकतो, त्यांचा उपयोग करून अमेरिकेमध्ये अशा प्रकारचा हल्ला केला जाऊ शकतो, अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट होते. 2025 मध्ये जे आहे गन लॅक्स गन लॉ, म्हणजे थोडक्यात अमेरिकेमध्ये जे आहे गन लायसन्स कोणालाही अत्यंत इझिली त्या ठिकाणी मिळू शकतं. तर तसं लक्षात घेता 2025 मध्ये चार्ली कर्क हत्याकांड हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत महत्वाचा साथीदार, खमका अशा प्रकारे त्यांना सपोर्ट करणारा, मागा मेक अमेरिका ग्रेट अगेनला सपोर्ट करणारा चार्ली कार्क याचा हत्याकांड हा सुद्धा जो आहे एक प्रकारे कशा प्रकारे पॉलिटिकल पोलरायझेशन त्या ठिकाणी आणि त्यातून हत्याकांड अमेरिकेमध्ये घडतात हे सुद्धा पाहावं लागेल. आज घडीला अमेरिकेमध्ये वाढणारी महागाई असेल, त्याचबरोबर राजकीय विरोध असेल, या सगळ्या गोष्टी एकत्रित जर आपण लक्षात घेतल्या आणि त्याचा संबंध जर कुठे या हत्येखोराशी जर त्या ठिकाणी निघत असेल तर माझ्या मते जे आहे नक्कीच ती सिरियस बाब आहे आणि त्या अनुषंगाने सुरक्षा एजन्सीज येणाऱ्या काळामध्ये काम करतील. नक्कीच हा जो हल्ला झालाय सतीश सर, तो एकतर इंटरनल अटॅक असू शकतो किंवा एक जिओ पॉलिटिकल मूव्ह असू शकते. मात्र हा जो हल्ला झालाय त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेवर आणि तिथल्या अमेरिकेतल्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? माझ्या मते जे आहे आता नेमकं कारण काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट तर आता येणाऱ्या काही मिनिटांमध्येच डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतील अशी अपेक्षा आहे. आणि पहिली गोष्ट तर ते सगळं अलबेले हे सांगण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांना दाखवायचं आहे की आम्ही पूर्ण सिच्युएशन जी आहे किंवा सगळी परिस्थिती जी आहे लॉ अँड ऑर्डरची ती पूर्णतः आमच्या नियंत्रणाखाली आहे आणि ही अत्यंत सामान्य घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि आमच्या SSG एजंट्सनी कशा प्रकारे उत्कृष्ट काम केलं आणि सुरक्षितपणे आम्हाला बाहेर काढलं याचा ते एक प्रकारे जे आहे उहापोह करतील, प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतील. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता मध्यावधी निवडणुकांना सामोरे त्या ठिकाणी जायचंय. मग कुठेतरी व्हिक्टिम कार्ड डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी खेळतात का हे सुद्धा पाहावं लागेल. या हत्याच्या मागे असेल नसेल माहित नाही, पण याचा संबंध कुठेतरी इराणशी जोडतात का, एक्सटर्नल फॅक्टरशी जोडतात का किंवा आपल्या विरोधकांशी जोडतात का हे सुद्धा पाहावं त्या ठिकाणी लागणार आहे. आणि व्हिक्टिम कार्ड खेळून की बघा म्हणजे मी अशी आक्रमक भूमिका घेतोय, अमेरिकेच्या वतीनं त्या ठिकाणी करतोय म्हणून माझ्यावर अशा प्रकारचा हल्ला केला जातोय का, अशा प्रकारचं सुद्धा व्हिक्टिम कार्ड ते येणाऱ्या काळामध्ये राजकीयदृष्ट्या खेळू शकतात. नक्कीच. आता कालच पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा चर्चेची दुसरी फेरी होणार होती. अमेरिकेचे 2 तिथे सचिव जाणार होते चर्चा करण्यासाठी, पण ऐन वेळेला ट्रम्प यांनी त्यांना पाठवलं नाही आणि चर्चा फिसकटली. फक्त इराणचे परराष्ट्र मंत्री तिकडे पोहोचले आणि आसिम मुनीरमध्ये चर्चा झाली. हे जे सगळं टायमिंग आहे आणि हे टायमिंग साधून जी हल्ल्याची घटना घडली आहे याकडे कसं बघायचं? मला वाटत नाही की डायरेक्टली जे आहे टायमिंग याच्याशी संबंधित आहे का. जर असेल तर हे आणखीन भयानक त्या ठिकाणी असेल. पण इराण युद्धाचा जर आपण संदर्भ त्या ठिकाणी घेतला तर नक्कीच एक प्रकारे डेडलॉक होताना आपल्याला दिसतोय आणि त्यातल्या त्यात इराण जो आहे अमेरिकेला अत्यंत अपमानास्पद अशा प्रकारची वागणूक देतोय की इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानमध्ये येतात आणि त्यांचं शिष्टमंडळ येण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी जातात. अशी अपेक्षा आहे की पुन्हा 1 दिवसानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री हे इस्लामाबादमध्ये मस्कतवरून परत त्या ठिकाणी येतील. पण एकूणच जर येणाऱ्या काही दिवसांमध्ये चर्चा झाली नाही आणि काही सकारात्मक निघालं नाही तर दुर्दैवानं माझ्या मते मिलिटरी एस्केलेशन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे अमेरिका या युद्धामध्ये आक्रमकता वाढवण्याची दाट शक्यता आहे. त्याचं कारण असं, कारण नेव्हल ब्लॉकेड केल्यामुळे एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या अमेरिकेनं इराणची नाकेबंदी केल्यानंतर सुद्धा जर इराण त्या ठिकाणी बधत नसेल तर कुठेतरी जे आहे पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन हे डोनाल्ड ट्रम्पला येण्याची शक्यता आहे आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे मिलिटरी एस्केलेशन, म्हणजेच एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प हे आक्रमकता या अनुषंगाने वाढवू शकतात. तर नक्कीच पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं हे पाहणं आवश्यक आहे. आज घडीला डेडलॉक आहे, आज घडीला जे आहे फारसं काही सकारात्मक पाकिस्तानमधून येत नाहीये. हे जगाच्या दृष्टिकोनातून इराण आणि अमेरिकेच्या दृष्टिकोनातून सुद्धा चिंताजनक आहे. नक्कीच. वॉशिंग्टन हिल्टनच्या लॉबीमध्ये हा हल्ला झालेला आहे. मात्र यावेळेला स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते, फर्स्ट लेडी मेलानिया तिकडे होत्या. मात्र असं सगळं असतानाही त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. नक्कीच, म्हणजे 100% जे आहे सुरक्षित मोठी चूक त्या ठिकाणी झालेली आहे. ऑलरेडी आपण जो रेफरन्स देत होतो की तशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स हे अमेरिकन सुरक्षा एजन्सीजला होतेच. आणि बाय द वे सिक्रेट सर्व्हिस एजंट्स हे जगातले जे आहेत एक अत्यंत मोस्ट एलिट कमांडोज त्या ठिकाणी मानले जातात. स्पेशलाइज्ड कमांडोज असतात, अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांच्याकडे त्या ठिकाणी असतं आणि त्यांचं मूळ जे उद्दिष्ट आहे किंवा त्यांचा जो मेन पर्पज आहे तो प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, फर्स्ट लेडी आणि इतर VVIP for purposes of transparency, clarity,
I've ordered it to be put out. You probably have it by now. Put out on Truth and put out on many other platforms. A tape showing the violence of this thug that attacked our Constitution, and also showing how quickly Secret Service and law enforcement acted on our country's behalf. Really did a great job. One officer was shot, but saved by the fact that he was wearing obviously a very good bulletproof vest. He was shot from very close distance with a very powerful gun, and the vest did the job. I just spoke to the officer, and he's doing great. He's in great shape. He is has very high spirits, and we told him we love him and respect him, and he's a very proud guy. He's very proud of what he does, Secret Service agent. And we looked at all of the conditions that took place tonight, and I will say, you know, it's not a particularly secure building, and I didn't want to say this, but this is why we have to have all of the attributes of what we're planning at the White House. It's actually a larger room, and it's much more secure. It's drone-proof, it's bulletproof glass. We need the ballroom. That's why Secret Service, that's why the military are demanding it. They've wanted the ballroom for 150 years for lots of different reasons, but today's a little bit different because today we need levels of security that probably nobody's ever seen before. But everyone owes a tremendous debt of gratitude to the courage of law enforcement, the law enforcement, and working with the D.C. police, and we just spoke with the mayor. And when we're finished, the police chief is going to take over and discuss it also from their viewpoint. But they also performed exactly as they were supposed to, and you see the attacker in different positions, but you also see the attacker totally subdued and under control. So as you know, this is not the first time in the past couple of years that our republic has been attacked by a would-be assassin who sought to kill. In Butler, Pennsylvania, less than 2 years ago, you all know that story, and in Palm Beach, Florida, a few months after that, we came close. We really had, again, we had some great work done by law enforcement. But in light of this evening's events, I asked that all Americans recommit with their hearts in resolving our difference peacefully. We have to resolve our differences. I will say, you had Republicans, Democrats, independents, conservatives, liberals, and progressives. Those words are interchangeable, perhaps, but maybe they're not. But yet everybody in that room, big crowd, record-setting crowd. There was a record-setting group of people, and there was a tremendous amount of love and coming together. I watched, and I was very, very impressed by that. But First Lady and I were taken very well care of, very quickly rushed off the stage. Vice President J.D. Vance, who's here, was likewise beautifully done. He was just saying how quickly everybody acted, law enforcement, Secret Service in particular in this case, but law enforcement. Marco had the same thing. Pete was there. Pete didn't want any help. He didn't want anybody to help him. He doesn't want anybody to help him, but he did get some, didn't you? And I think you also said that it was very impressive. So with that, I'd like to ask Todd Blanche to come up, say a few words, and tell you it's already underway. The man has been captured. They're going to his apartment. I guess he lives in California, and he's a sick person, a very sick person, and we don't want things like this to happen. I think it's very important that I say, though, and I told the representatives of the evening, they did such a beautiful job. It was such a beautiful evening. And again, they're talking about free speech in our Constitution. That's what it's all about, not just White House correspondence. It was really based on free speech in our Constitution. But I said very importantly that we'll do it again within the next 30 days, and we'll make it bigger and better and even nicer. So I just want to thank everybody that was involved. I also want to thank the press, the media.
You've been very responsible in your coverage. I will say I've been seeing what's been out, and you've been very responsible. So, Todd Blanche, I'd like to say a few words, and then we're going to have cash, and then you're going to go on. We can ask. I guess we can take a couple of questions. I want to thank the First Lady for that was a rather traumatic experience for her. There was a lot of action taking place up there very quickly, but again, the response time was really incredible. And we're going to reschedule. We're going to do it again. We're not going to let anybody take over our society. We're not going to cancel things out because we can't do that. We wanted to stay tonight. I will tell you, I fought like hell to stay. But it was protocol. They said, please, sir, because they didn't know there was a lot of action going on, and they didn't know could there be probably a lone shooter, but we'll find out. We'll find out very quickly. They have it very well under control. So I want to thank everybody very much. And Todd Blanche, please. Thank you very much, Mr. President. Tonight you saw the very worst and the very best of this country. You saw the very worst by the actions of that coward that the President just talked about. But you also saw the very best because you saw law enforcement do exactly what they're supposed to do. And you'll see the videos come out, I expect, very shortly, and you'll see law enforcement do exactly what we want them to do. And so I echo what President Trump just said, that we are extraordinarily grateful and appreciative of the men and women of law enforcement that did their jobs tonight, including one who was injured. This investigation is ongoing. I expect you will see charges filed shortly. The charges should be self-evident given the conduct, but as you'll hear, there will be multiple charges surrounding the shooting, around the possession of firearms, and anything else that we can get on this guy. The investigation is obviously ongoing and just started. There's federal law enforcement already working on search warrants and doing their job, and I don't want to get ahead of them and don't want to get ahead of the work that they're doing even as we speak. Director Patel and I were just on the crime scene a short while ago, and everybody in this room should rest assured that the Metropolitan Police Department, the FBI, Secret Service, everybody's on the scene doing their job. I know that the police chief is going to give an update from the scene as soon as we're finished here, and I obviously will lead the details of what they have learned to him. But in the meantime, I just want to thank everybody in this room for the courage. And I want to thank President Trump for his words, and I promise you, justice will be served. Thank you. Director Patel. Thank you, General. Thank you, Mr. President. The President's absolutely right. You saw the best resolve of American law enforcement because you, Mr. President, inspire them 24/7, 365. You give them the resources that they need, and they know that you have their back. And that is a changing dynamic in this country, and that's why you saw brave Secret Service agents respond immediately, swiftly, subdue and take down the suspect, and safeguard the lives of thousands of individuals at that hotel. Thanks to our interagency partnership with the Department of Homeland Security and the Metropolitan Police Department, the FBI was rapidly deployed onto the scene, took over the evidence response unit, is examining all the ballistics that were found on scene to include the long gun and the shell casings. We are conducting witness interviews as we speak. You will hear from our team on the scene there with the mayor and the head of the FBI field division there. But please know what the Attorney General has just said reigns no truer. You saw the very best of America tonight. The very best unite us at a time of uncertainty because we have leadership here with the President and the Vice President that backs law enforcement, and the men and women that I shook their hands on the scene today could not have been prouder to show up on scene. And as the Attorney General said, make no mistake, we are conducting witness interviews. If you have any information whatsoever related to this event, 1-800-CALL-FBI, 1-800-CALL-FBI. No piece of information is too small. No piece of information is inadequate. We will evaluate it all. We will also be conducting interviews of those that were there. And if any of those individuals have information, please come forward to law enforcement or the FBI or the Metropolitan Police Department. We will be examining this individual's background thoroughly. That process has already started, and we are going to ensure that he was either a lone wolf actor or anyone else that was responsible. We will. तर डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडलेली आहे. आपण याच संदर्भात बोलूया सतीश ढगे सर यांच्याशी. सतीश सर,
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की आमच्या लॉ एन्फोर्समेंटने खूप छान काम केलेलं आहे. हा काही पहिल्यांदा हल्ला आमच्यावर झाला नाही. त्यांनी कार्यक्रम पुन्हा रिस्केड्यूल करण्याचं सांगितलं. पण शेवटी त्यांनी जाताना सांगितलं की हा कॅलिफोर्नियामध्ये राहणारा अत्यंत एक सिख माणूस होता ज्यानं गोळीबार केला. अत्यंत म्हणजे तो ही वॉज डिप्रेस्ड आणि त्या हिशोबानं त्या मेंटॅलिटीनं त्यानं गोळीबार केला असं त्यांनी सांगितलंय. आता त्यांनी हे जे सांगितलंय त्यानंतर त्याला पकडलं गेलेलं आहे. आता पुढची जी कारवाई आहे ती पोलीस अधिकारी त्यांच्याकडून करतायत. पत्रकार परिषद होण्याच्या काही मिनिटं अगोदरच आपल्याशी चर्चा करतानाच मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या पत्रकार परिषदेमध्ये सगळं कसं अलबेल आहे आणि आम्ही सिच्युएशन कशी कंट्रोलमध्ये घेतली हे सांगण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न असेल. आणि नेमकं तेच त्या ठिकाणी झालं. सगळ्यात पहिले तर त्यांनी सांगितलं की सिक्रेट सर्व्हिस एजंट्स यांनी किती क्विकली प्रॉम्प्टली त्यांचं काम जे आहे चोखपणे बजावलं आणि आम्हाला जे आहे सुरक्षितपणे त्या ठिकाणी बाहेर काढलं. दुसरी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ऑफिसर जरी जखमी त्या ठिकाणी झाला असला तरी त्यात उदो करण्याची संधी त्या ठिकाणी सोडली नाही. त्यांनी सांगितलं की त्यांनी जे बुलेट प्रूफ वेस्ट म्हणजे थोडक्यात जे चिलखत त्या ठिकाणी घातलं होतं ते अत्यंत उत्कृष्ट क्वालिटीचं होतं म्हणून त्याला जे आहे विशेष काही इंजुरीज त्या ठिकाणी झाल्या नाहीत. आणि आपण जर पाहिलं असेल तर तिथे कॅश पटेल होते जे FBI चे डिरेक्टर त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर काही इतरही अधिकारी त्या ठिकाणी होते. कॅश पटेल यांनी सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं पुन्हा डोनाल्ड ट्रम्पचा उद्धवतो की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे रिसोर्सेस दिलेले सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे जे आहे आम्ही या सगळ्या सुरक्षा व्यवस्था ज्या आहेत ते चोख त्या ठिकाणी ठेवू शकलो. आणि मग त्यांनी या जे सांगितलं की कॅलिफोर्नियाचा तो व्यक्ती आहे त्याचं नाव जे आहे कोल थॉमस ॲलन असं नाव त्या व्यक्तीचं जे आहे समोर त्या ठिकाणी येत आहे. त्याचे पिक्चर सुद्धा आता मीडियाच्या समोर त्या ठिकाणी येत आहेत. त्याला एक प्रकारे पकडण्यात आलेला आहे. आता नेमकी चौकशी होईल. नेमका हा व्यक्ती एकटाच होता, कोणाशी त्यांचा संबंध होता, बाहेरील काही संघटनांचा किंवा अंतर्गत संघटनांचा त्यांच्याशी काही कनेक्शन त्या ठिकाणी आहे का. पण मोठ्या प्रमाणामध्ये हत्यारं घेऊन जर तो त्या बॉलरूम पर्यंत त्या ठिकाणी पोहोचत असेल, हिल्टन हॉटेल पर्यंत त्या ठिकाणी पोहोचत असेल तर 100% जे आहे सुरक्षा व्यवस्थेमध्ये छेद आहे, चूक आहे. पण डोनाल्ड ट्रम्प हे त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करणार नाही. त्यांना दाखवायचंय की वी आर अंडर कंट्रोल. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अलबेल आहेत आणि आम्ही जे आहे पूर्णतः कंट्रोलमध्ये आहोत. हेच दाखवण्यासाठी त्यांनी स्वतः येऊन ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी संबोधित केली. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. नक्की. सतीश सर, धन्यवाद. तुम्ही या सगळ्या घडामोडींचं अत्यंत चोख आणि प्रचंड स्पष्टपणे विश्लेषण केलं त्यासाठी.